नमस्कार, मी जयश्री गायकवाड. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे जयश्री गायकवाड यूट्यूब चॅनलवरती. तर तुम्ही इथे बघू शकता, आपण बनवणार आहोत उपीट. तर उपीटसाठी लागणार इथे मी रवा घेतलेला आहे. रवा एकदम चांगला भाजून घेतलेला आहे. फोडणीसाठी मी इथे घेतलेला आहे हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे, कांदा बारीक चिरलेला, कढीपत्ता, कोथिंबीर, जिरे घेतलेले आहेत आणि शेंगदाणे. तर इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं होतं. तेल गरम झाले, त्यामध्ये मी जिरे टाकून घेतले. हे बघा, जिरे चांगले कडू द्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला बारीक चिरलेला कांदा, कढीपत्ता, हिरवी मिरची, जेवढी आपल्याला तिखट हवी आहे तेवढी आपण घेऊ शकतो, शेंगदाणे. आता हे सर्व आपल्याला तेलामध्ये कडून घ्यायचं आहे. व्यवस्थित कडून झालं, त्यामध्ये आपल्याला हळद ऑप्शनल आहे, टाकू वाटलं तर टाकू शकता, नाही तर नाही टाकलं तरी चालेल, पण मी इथे थोडीशी टाकून घेते. हे बघा, आता आपली इथे फोडणी तयार झालेली आहे. त्यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे, चवीनुसार मीठ, कोथिंबीर बारीक चिरून घेते, टाकलेली आहे. आता पाण्याला उकळी आली आहे, त्यामध्ये आपल्याला रवा टाकून घ्यायचा आहे. रवा थोडा थोडाच टाकून घ्यायचा आहे, नाहीतर त्याच्या गुठळ्या होऊ शकतात. हे बघा, रवा थोडा थोडा करून आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे. ते फेटून झाल्यानंतर आपला उपीट व्यवस्थित बनलेलं आहे, चांगलं बनलेलं आहे. आणि 5 मिनिटं त्याच्यावर झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आहे. हे बघा, तरी ते आपला तयार झालेला आहे उपीट. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.